कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला सगळ्यांनी तीर्थप्रसाद घ्या। हा चालेल। सुखीरा 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 सुखी। तेजू, शत्रू, या तुम्ही इथे बसा। पोशाख तर चांगला आणलेला दिसतोय। तेजू, तुझं सासर लय पैसेवालंय, त्यांनी तुला एका दिवसातच एवढं सोन्याने मडवून टाकलं। मला तुझ्यासाठी एवढं जाणायला जमलं ग। दादा, ही नथ माझ्यासाठी लाख मोलाची। सूर्या, तिजूसाठी सोनं आणि आमच्या शत्रुबायांसाठी फक्त पोशाख बाई। अरे लोक लेकीला मागं ठेवतात आणि जावायला मान देतात, तुझं जगा वेगळंच दिसतोय। बहीण जास्त लाडकी दिसते आणि दाजी कमी लाडक। असं कुठं काय तर शत्रू माझं मोठं दाजी आहेत, त्यांचा मान पण मोठा आहे। मी कालच बोललो होतो तुळजाला। नुसतं बोलून मोठेपणा देऊन काय उपयोग आहे? छत्री काका, तुम्ही अगदी बरोबर आणि मुद्द्याचं बोललात बघा। पण डॅडी, शत्रू जसा आमचा जावई आहे तसा सूर्या पण तुमचा जावई आहे ना? नाही म्हणजे आपल्याकडे तर ती प्रथा आहे ना की जावयाला सोन्याचा दागिना आणि कपडे द्यायची। तुळजा अगं, अरे सूर्या, इथे लोक लेकीला मागे ठेवून जावयाला खुश करत असतात, बरोबर ना छत्री काका? पण छत्री काका, मला एक गोष्ट कळत नाही, इतकं छान तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं, पण ही गोष्ट तुम्ही डॅडींच्या कानावर घातली होती का? नशीब माझ्या सासरी असे छत्री काकांसारखे तोंडाने मागून घेणारं कोणी नाही। असं असतं तर काय मान राहिला असतं या निंबाळकर घराण्याचा आमच्या सासरी, हो ना? तू काय बोलतेस कळतंय का तुला? अगं डॅडींनी तुझ्या लग्न मोडलेल्या नंदेच्या लग्नासाठी मला उभं केलं, हे काही कमी झालं का? शत्रू, डॅडींना जेवढं मी ओळखते ना, डॅडी कधी तोट्याचा व्यवहार कधीच करत नाहीत। आणि खरं सांगायचं तर आजकाल मुलांना शोधून सुद्धा मुली मिळत नाही, मग तो काम करणारा असो की बिझनेसमॅन। बेरोजगारांना तर इथे दारावर सुद्धा उभं केलं जात नाही, आणि त्यात शेतकरी असेल तर त्याला मुलगी मिळणं तर शक्यच नाही। नाही म्हणजे तू त्या खाणीत आणि ऑफिसमध्ये दिवसभरात 2-4 चक्कर मारतच असतोस,
पण गावाच्या नजरेत हे कोणाचं आहे रे? डॅडींचं. ह्यात तुझं काहीच नाहीये शत्रू. सॉरी, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझं कर्तृत्व शून्य आहे रे. आणि हे सगळं बघता तुला मुलगी मिळणं हे अशक्यच होतं. इथे आजकाल तर मुलीकडचे मुलगा श्रीमंत असला जरी तो कुठे नोकरी करतो हे आधी विचारतात. बागायती जमिनी आहे, पण मुंबई पुणे येथे फ्लॅट आहे की नाही हे आधी विचारतात. तुमच्या घरी कितीही चांगलं असू दे, पण आजकालच्या मुलींना लग्न करून गावी राहायचंच नाही. तुम्ही बघताय ना सगळे, गावातली कितीतरी मुलं अशी बिन लग्नाची राहिली. आपल्या मुलांची लग्न ठरावीत म्हणून रोज आई वडील त्यांची चपला झिजवतायत, कुठल्या ना कुठल्या देवाचं नवस फेडतायत. डॅडी, मी तर म्हणते जे झालं ते योग्यच झालं बघा. नाही म्हणजे आपल्याला नात्यातल्या नात्यातच तेजू मिळाली, नाहीतर शत्रूला नोकरी नाहीये म्हणून समोरच्या मुलींनीच नकार दिला असता तर या निंबाळकर घराण्याची काय इज्जत राहिली असती हो. तेजूने होकार दिला म्हणून या घराची इज्जत आणि मुलगी शोधण्याचे श्रमही वाचले बघा. आणि त्यात हे असं लग्न आयत्या मंडपात झालं, खर्चाशिवाय. मला असं वाटतं की हे लग्न झाल्यामुळे तेजूपेक्षा तर आपला शत्रूच जास्त फायद्यात ठरला, हो ना? म्हणून या सगळ्या रीतीभाती तुम्ही मनापासून कराव्यात अशी माझी इच्छा. आणि सूर्याच्या घरच्यांना म्हणजे माझ्या सासरकडच्यांना तुम्ही खुश केलं पाहिजे, हो ना डॅडी? बरोबर बोलते ना मी? बरोबर बरोबर बोलतेस पोरी, बरोबर बोलतेस. जावोय बापू, कसं झालंय, ही आमचा छत्री आहे ना, आमचं मीठ खातो बा, मग त्याला आमच्या हिताच्या पलीकडे दुसरं काही दिसतच नाही. आमच्या पोरीनं आमच्या डोळे उघडले बरं. काय बोला बोला, काय पाहिजे तुम्हाला, बोला काय पाहिजे. डॅडी, तुम्हाला मनापासून जे देता येईल ना ते तुम्ही द्या, आम्ही तुमचा मान ठेवू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.